मस्त भाई. ते बघ ना तिकडे समोर व्ह्यू ना, तिकडे काय दिसतंय का? मला माझ्या स्वतःच्या नेकेड आयने दिसत नाही त्या डोंगराचं टोक. तेव्हा तिकडे तुम्हाला गोप्रो मधून तर काय घंटा दिसणार आहे. दिसतंय का काय लेफ्ट साईडला? फक्त डोंगर दिसतंय आणि त्यानंतर मधून डायरेक्ट ढगांनी कापलंय त्याला. वरती काय आहे काय नाही काहीच नाही दिसत. विचार करा अशा क्लायमेटमध्ये जर तुम्ही राहताय तर का नाही तुम्ही मुंबईतल्या लोकांपेक्षा 20-30 वर्ष जास्त जगणार. भले इकडे तर असं फॅसिलिटी नसतील जशा आपल्याकडे आहेत तशा, बट भाई लोक गोल्डन लाईफ जगतात. गोल्डन लाईफ आपल्यासारखी नाही गादा बसूरवाली जगत आहे. ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग. वाजले आहेत परफेक्ट 5:04. मीटअप पॉईंट इकडचा ना ॲक्च्युली 4:30चा, बट आता सीन असं झालाय डायरेक्ट जॉबवर ना आलो म्हणून जरा गायगाड भेटतापर्यंत 4 गाड्या आल्यात फक्त आपल्या. एक शेलार आहे, शेलार तर 3 महिन्यांनी आले राईडला लगभग. आपला छावायमध्ये देन आहे प्रथमेशची 310, देन आता आला आहे विनायक. आज मला वाटतंय भरपूर महिन्यानंतर सोलो राईड करायला भेटणार. 4 बाईक आहे, 4 जण आहे. आता डायरेक्ट पडगाला 1 जण भेटणार आहे, तिकडे गेला तर अपडेट. बाकी शेलार जर बघताय 3 महिन्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये, 3.5 महिन्यानंतर ग्लोव्स घालू इज्जतशीर. बाकी आता टॉप बॉक्स माझा एक आहे, विनायकचा आहे. सो आपल्याला टेन्शन नाही सामानात. आणि ती सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे ना आजच्या राईडची मला असं वाटते, चौघं पण सोलो आहे भाई. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. लेट्स गो. बाकी ॲज युजल विनायक लीड करणार, मध्ये आमच्या दोघांपैकी कोणतरी राहील. आणि शेलार मामा आपला येईल मागून मागून हळूहळू. तसं हळूहळू नाही हा भिकारी पळवतो, भले त्याची 160cc गाडी असून सुद्धा. ट्रॅफिक फेस तर नाही केलं पाहिजे. वा 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 वा. अशा प्रकारे ट्रॅफिकनी मजबूत मारलेली आहे. ती वॅगनर बघा अर्ध्यापेक्षा जास्त डुबले. माहीत नाही का आपण, मला एवढं फ्रेश फील होते ना आता. मला असं लेजिट वाटत नाहीये की मी नाईट करून आलो आता. आणि कुठे चाललं हे सांगितलं नाही ना तुम्हाला मी. चला उजेड आल्यावरती सांगतो मी प्रॉपर डिटेलमध्ये. बाकी आता मी विनायक आणि संदेश तिघांची मोठ्या राईडची प्लॅनिंग चालू आहे. कळेल लवकर तुम्हाला, अपडेट देतो लवकरच. वाव मिराकल झाला. 6 वाजायला अजून 5 मिनिटं आहेत आणि आम्ही पडगा टोला का पोचलो. पण सिरियसली एवढी घाण पळवली मी आणि विनायकने. हे सगळे नाही पोचलेत, आपले मेन दोघं पाठीच राहिलेत. आता अजिंक्य इकडे येणार होता, हा समोर मला वाटतं अजिंक्यच आहे होपफुली. काय बोलतो भाई, सिरियसली एवढं लवकर आलो आपण. ओके सो 6 वाजलेत आणि आम्ही सगळे परत आता एकत्र भेटलो. माझा प्लॅन ॲक्च्युली असा होता ना की बाबाचा धाबाला थांबायचं नाही. आपण डायरेक्ट पहिले नाशिकला जाऊन त्र्यंबकेश्वर दर्शन करून मग रिटर्न येताना ब्रेकफास्ट करायचं. कारण की ऑफकोर्स नाईटवरनं आलो आहे तर मला माहिती आहे माझी हालत काय होते ब्रेकफास्ट केल्यावर. बट आता असा प्लॅन मॉडिफाय झाला आहे की ब्रेकफास्ट करायला थांबायचं. विनायक ज्याप्रमाणे चालवते त्याप्रमाणे मला वाटतं आम्ही 2.5 ते 3 तासात त्र्यंबकेश्वर गाठू. बाकी याच तुम्हाला सांगितलं होतं ना अजूनपर्यंत मी, आपण आज जात आहोत त्र्यंबकेश्वरला. 12 ज्योतिर्लिंगमधलं एक मंदिर आहे आपलं त्र्यंबकेश्वर. माझी अशी इच्छा आहे की ना 12च्या 12 ज्योतिर्लिंग ना आपण पूर्ण करायचे कंप्लीट. तसं तर प्लॅन्स अजून पण भरपूर आहेत, बट हेच 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन हे कंप्लीट करायचं आहे. त्यातलं फर्स्ट ज्योतिर्लिंग तर आपलं त्र्यंबकेश्वर आज होऊन जाईल, जे की आहे नाशिकमध्ये. सेकंड पण मला वाटतं होपफुली नेक्स्ट संडे माझं होईल. माझं इन आउट चालू आहे, तो प्लॅन अजून फिक्स नाही म्हणलं, बट हेच पुढच्या संडेचा पण माझा हाच प्लॅन झाला. पुढचा संडे मी विचार करतोय पुण्याला भीमाशंकर आहे. ओय 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 ओके, म्हणजे भीमाशंकर मग पुढच्या येत्या संडेमध्ये करू शकतोय. हे 2 ज्योतिर्लिंग तर माझी कवर होती, राहिले बाकीचे 10. त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र सोडून बाहेर जावं लागेल. हा जो क्लायमेट आहे ना, हे जे वातावरण आहे ना, मला एवढं आवडतं ना. कारण की या टायमाला ना मी जर चुकून ऑफिसवरून वगैरे निघालो ना तर मी एवढं एन्जॉय करतो ना. हा वाला टाईम म्हणजे 6 to 6:30च्या मधला पिरियड बोलता भाई. फुल पॉवर, म्हणजे प्रॉपर उजेड पण नसतो, प्रॉपर काळोख पण नसतो, फुल प्लेझेंट वातावरण असतं. मी टॉप बॉक्स ना आज ॲक्च्युली घेणार नव्हतो. मी विचार केला विदाउट टॉप बॉक्स आज राईड करेल, कारण की सोलो होतो तर मजा आली असते चालवायला. करा टॉप बॉक्सनी जरा कुठे ना कुठे लीन मारताना किंवा चालवताना तो थोडंसं मोबाईल फील होतं. बट काय करणार, आपल्याकडे सामानच एवढं आहे. म्हणजे माझ्या गोप्रोचं सामान बोला, कारण की माझ्या गोप्रोचे ॲक्सेसरीज सगळ्या, पॉवर बँक, रेन गिअर्स माझे सगळे, आणि अजून पण एक्स्ट्रा काही गोष्टी असतात छोट्या मोठ्या चेरीमेरीच्या राईडला लागतात, मॅन्डेटरी असतात, त्या घेऊन जावं लागतं प्रत्येक राईडला मला. भले ते यूज हो किंवा यूज नको हो, बट प्रिपरेशनमध्ये जायचं बाई. बाकी अजय पण फुल फॉर्ममध्ये पळवते आज मस्त 70-80 कंटिन्यू.
याच्याकडे बघितलं तर भाई मला माझ्या जुने दिवसच आठवतात. पण असाच हॉर्नेट घेऊन वन साईड निघायचं काय विदाउट कुठला विचार करता. 6:45 अँड मला वाटतं असं की आपण कसारा घाटच्या पायथ्याशी आहोत. आता अजून सुद्धा तर चालू नाही गेलं बट आता हे ट्रकचे एडेचाले चालू होतील सो जरा कंट्रोलमध्ये चालवायला लागेल. ज्याप्रमाणे आता चालवले त्याप्रमाणे जर चालवत राहिलो तर मला वाटते माझं ॲव्हरेज डायरेक्ट 28-25 येऊन जाईल. बट येस मजा आता घेतोय तर त्या मजेसाठी ॲव्हरेजचं सॅक्रिफाईस करावा लागतो थोडाफार तरी. सो ठीक आहे भावांनो, जरा एका लेनमध्ये राहून खेळा ना. माझी चैन लूज झाली. आणि हा ॲव्हरेजवरून आठवलं, काल मी फ्युलिंगला गेलो का पेट्रोल पंपवरती. जसं की माझी सवय ऑलरेडी मी राईडला जायच्या आदल्या दिवशीच फिलिंग करून घेतो घररोज. तिकडे फिलिंग इकडे केलं, फुल करून घेतली. तेव्हा मी मीटर सेट केला. तेव्हापासून अजूनपर्यंत ना 108 किलोमीटर चालली आहे इथे. ट्रिप B0 करून घेतला तेव्हा. आणि तेव्हा मी हवा भरला थांबलेलो. आता माझी लगभग रनिंग नाही बघा. इकडे तुम्हाला काय दाखवतो माहिती आहे का, तुम्हाला सांगतो मी आता 13,454 म्हणजे लगभग 13,500 किलोमीटर माझी रनिंग झाले. माझी गाडी घेऊन लगभग 400 दिवस झाले. असं 365 डेज मागच्या महिन्यात झाले 15 तारखेला. अजूनपर्यंत मधून प्रॉपर 400 दिवस झाले. आणि टायरमध्ये भेटला मला पहिला पंक्चर. सीन असं झाला, मी हवा भरला गेलो. युजली माझ्या टायरमध्ये ना मी पुढे 30 आणि पाठी 34 or 33 असं समथिंग काहीतरी भरतो. आणि जेव्हा मी फिलिंगला गेलो आणि एवढा पुन्हा अख्ख्या वर्षभरामध्ये तेव्हा माझी जास्तीत जास्त ड्रॉप ना पुढच्या टायरमधली 30च्या जागी ना एक तर 24 असते किंवा 25-26 असते, त्या खाली नसते. आणि बॅक टायरमध्ये मी 34 भरतो, मॅक्स टू मॅक्स 28 असते, त्या खाली नसते. आणि यावेळेस फिलिंगला गेलो तर मला झाला पोपट. पुढच्या टायरमध्ये डायरेक्ट 12 होती आणि पाठच्या टायरमध्ये होती लगभग 16 ते 17. माझी हवा टाईट झाली. मेलो झाले काम वाजलं दोन्ही टायरचं. पण आपल्याला आता पंक्चर चेक करावं लागेल. आणि पंक्चर चेक केला तर तिकडे निघाला. नशीब पेट्रोल पंपच्या साईडला पंक्चर चेक करणार होता, त्याच्याकडनं मी चेक करून घेतलं तर दोन्ही टायरमध्ये पंक्चर होते. त्या पंक्चरसोबत नॉझल जो असतो आपण जिकडे हवा भरतो तो पण गेलेला, मग तो पण तिकडे चेंज करून घेतला. म्हणजे लगभग 13,500 किलोमीटर नंतर आपला पहिला पंक्चर निघाला टायरमध्ये. ओके, खालती होता होपफुली कसारा रेल्वे स्टेशन. मला तो पाठी बोर्ड वाचला नाही मी, बट इथून भरपूर आलो आहे मी, माहिती आहे मला. सो इथून आता आपण चालू केला आहे कसाराचा बेस चढायला. हे बघा इगतपुरी 28 किलोमीटर येतो. आणि येस फॉगमध्ये एंट्री केली आपली फायनली. फॉग ही फॉग हे फॉग ही फॉग. हा कुठे राहिला विनायक. येस वी रिच. हा इंडियन का पेट्रोल पंप बंद केला काय माहिती भाई. काय परफेक्ट लोकेशन होता, बरोबर बाबाचा धावाची होता आला. फक्त आता अजयचं बाकी आणि नागेशचं जॉईन करलात नंतर. काय यार तू लीन नव्हता मारत तू. हा भीती वाटते. आणि मला असा ओला बघितलं ना मला कॉन्फिडन्स. इथे ओला होता आधी सुका होता भाई फुल मॅन्डेटरी स्टॉप. नाही नवीन टेक शोधला की नाही. ओके सो ब्रेकफास्ट डन. नागेश पण आला बिचारा पाठवून लगभग 15 मिनिटांचा थांबल्यानंतर आला. ब्रेकफास्ट नंतर आपली एक फेवरेट गोष्ट भेटली. ऑफिसवाल्यांना माहीत असेल काय आयटम आहे हे बघा. फर्स्ट आहे ऑर्नेट अजयची, सेकंड आहे शेलाची RTR, देन आहे आपला छावा, मग आहे विनायकची, देन BMW आणि आहे लास्ट KTM. अजून एक 250 नागेशची. 1 2 3 KTM झाल्यात ना. 3 KTM, एक BMW, एक आप्पाची RTR आणि एक हॉर्नेट. नाईस. चलो माझं संपवतो थोडं आणि जाऊ. डोसा खाल्ला तसा मी तिथून. मला वाटते लगभग 15 दिवस झाले असतील ना, 15 ते 20 दिवस झाले असतील. लास्ट टाइम मी त्र्यंबकेश्वर आलो होता तेव्हा ही विहीर पूर्ण भरलेली. आता जरा पाणी गांडीडं झाले. हे बघा लास्ट टाइम आलं तर पूर्ण ब्ल्यू पाणी होतं. आता जरा गांडीडं पाणी झाले कारण पाऊस थांबला आहे ना. हा बघा इकडे एक छोटंसं डॅम बांधून ठेवलं लोकांनी. बघा आहे की नाही मस्त गुळगुळीत आहे. आपले शूज चांगले नाही आहेत, ग्रिप गेली शूजची. तो बघा समोर
मस्त ना. कॉफी मारून कल्टी मारू. अजून लगभग 75 to 80 किलोमीटर आहे आपलं जे डेस्टिनेशन आहे ते. बाकी त्र्यंबकेश्वरला असं ऐकलं तर आहे लगभग 2.5 ते 3 तासापेक्षा जास्त वेळ लागतो दर्शनाला. तिकडे गेलं बघू. झोप तर अजून सुद्धा आली नाही. चलो लेट्स गो. जरा घाटांची मजा घेऊ. होय 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 होय. नाईस वन. पावर. फर्स्ट टाइम एवढी मस्त लीन बसली असेल इकडे माझी. मजा. भाई साहब अचानक आला. सोलो आहे ना म्हणून एवढी मजा करते आम्ही. आता इथे हे डबल सीट असतो ना तेवढी लीन मारता नसते आली मला. ए भाई विनायक क्लोज कॉल. ट्रक वाला पण फुल फॉर्म झाला. तो पण काय ऐकत नाही. ते बघा चिपकला चिपकला. वाचला वाचला वाचला. अरे भाई जाऊ दे. त्यांना या लेन मध्ये कशाला येते. एवढं चांगलं लेनला रस्ता होता. कडक कडक. ज्याप्रमाणे कचरा घाट चढतोय आम्ही त्याप्रमाणे मला वाटतं डेंजरवाला उतरणार आहे आता आम्ही येताना. बघा हा पण अजून एक लेन आहे. घेऊ थोडीशी हलकी फुलकीवाली जास्त नाही. ओके कडक घे अजून एक. हे बघा लास्ट टाइम आठवते तिकडे थांबलो ना आपण त्या पॉइंट वरती. आणि लेफ्ट साइडला आहे तिथून आय थिंक सो सगळे आपण जे कुठला तो वॉटरफॉलला गेलेलो कालमांडवीचा तो लेफ्ट आहे जो जातोय तो. तर राईट साईडला बघा बघा ती जी बिल्डिंग आहे ना टॉप फ्लोअर वरला काय मजा असेल ना. पूर्ण दुकानमध्ये येते फ्लोअर. दिस इज वॉट वी कॉल चिल लाईफ ब्रो. चिल लाईफ. मस्त सॅडलिंगला उभं राहायचं. 5व्या गेअरवर टाकायची गाडी. 80-90 वर क्रूज करत राहायचं आरामात चिल मध्ये एकदम. बट येस कंट्रोल असेल तर आता उगाच छानपणा करायला जाऊ नका. बट येस भाई कसारा नंतरचे काय रोड आहेत सेक्सी. हे बघा टिल देन मला वाटतं नाशिक पर्यंत असेच रोड येते. नाशिक मधूनच आपण वाटतं पास होणार आहे. तर आय डोंट नो. आता मॅप चेक करावं लागेल. त्र्यंबकेश्वरला जायला प्रॉपर कुठून जावं लागतं. विनायक आहे तो लीड करतोय. सो 8:32 अँड आपल्या राईटचा आजचा हा दुसरा टोल नाका. आता हा कुठला टोल प्लाझा आहे मी चेक. नाशिकच्या आधीचंच आहे हा कसारा काटाच्या नंतर. ज्याचं नाव नाही लिहिलं वरती. ठीक आहे. ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी कमेंट डाऊन करून सांगा. म्हणजे तुम्ही सांगाल असं मला माहिती आहे. आणि की मी जिथे जिथे माती खातो तिकडे तिकडे तुम्ही करेक्शन करताच कमेंट सेक्शनमध्ये. 8:30 झालेत बट स्टील आपण अजून नाशिकमध्येच आहे. या टायमाला माझा प्लॅन ज्याप्रमाणे मी प्लॅन बनवलेला त्याप्रमाणे आपण आता त्र्यंबकेश्वर पोचलो पाहिजे होतो. बट ठीक आहे. काय ना आम्हाला तो ब्रेकफास्ट पॉईंट ॲड करावा लागला. आधी नव्हता तो प्लॅनमध्ये ॲड आमच्या. आम्ही डायरेक्ट त्र्यंबकेश्वर करून देन रिटर्न येतानाच काय तो ब्रेकफास्ट वगैरे करणार होतो. बट नागेश पण मागून येत होता. सो बोललो तो एकटा येण्यापेक्षा आपण थांबू कसाऱ्याच्या आधीच. सो तिकडनं एकत्र जाऊ. दॅट्स आम्ही इथे ब्रेकफास्टला 1 तास ब्रेक घेतला. आय थिंक हा ब्रिज घेतल्यावर आपण डायरेक्ट नाशिकला जाऊ इफ आय एम नॉट रॉंग. हा आपल्याला घ्यायचा होता लेफ्ट. कुठला लेफ्ट आहे काय माहीत. बट तो सरळ जातो ना तो नाशिकला चाललाय. हो 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 हो. आणि हा लेफ्ट घेऊन जाणार आहोत आता आपण त्र्यंबकेश्वर साईड. ते बघा समोर लिहिलंय त्र्यंबकेश्वर आहे 39 किलोमीटर. ओके बच्ची गयो. हे स्पीड ब्रेकर मला बिलकुल आवडत नाही डबलवाले. चालेल डॉच पण नाही करू शकत आहे. जो लय बेकार गाड्या आपटते दोनदा. खंबाळे गाव. आपण खंबाळे गाव क्रॉस करून पुढे चाललोय. वा बघा तिकडनं झालं ना आता असं पूर्ण फिरून नदी फिरून चाललोय पुरा. कुठली नदी ही बाय द वे.
नदीच्याच कडेकडेने चाललाय हा रस्ता पूर्ण. फील काय येतं माहिती, वाईब कुठले येतात. जेव्हा आपण जे तामिनी घाट गेलं ना, ते ऑफ रोडिंग केल्यानंतर जो पॅच निघाला पूर्ण रस्ता, तो मला सेम पॅच वाटतोय. Slow down, slow down, slow down, slow down, slow down, slow. ओके. लास्टचे टर्न जे शार्प असतात ना, त्याच्यावर एक्स्ट्रागिरी नाही करायची. जेवढी कंट्रोलमध्ये आणता येईल तेवढी आणायची. नॉर्मल जे टर्न तुम्हाला दिसतात ना, ते ठीक आहे खेचायला. राऊट साईडला आहे हुर्ली आणि राईट साईडला आहे त्र्यंबकेश. 28 किलोमीटर आहे इकडं. असं कुठे होतं वैतरनाग. रोड तर बघा काय मस्त आहेत, एक नंबर वाले एकदम. मजा आहे त्या रोडवर चालू. बाकी काय पण फर्स्ट टाइम आलोय, बट एक्सपिरियन्स एक नंबर आहे. आणि इथे आपला लाईनअप हॉर्नेटसाठी थांबले फक्त. हॉर्नेटवाला विचार नाही 70-80च्या वरती जात नाहीये आणि आम्ही एडासारखे चालवतो. आपली कंपनी असली सोबत तर भाई झोपेचा आतापातात नसतो. पूर्ण वेळ आम्ही बघ. दोन्ही साईडनी पाणी, मधून रस्ता गेला. कुठला काय माहित, ड्रोन असता तर मस्त शूट आला असता इकडे आम्हाला. बघा लेफ्ट साईडला पण तेच, राईट साईडला पण तेच, पाणीच पाणी. भात भरपूर जागी बघितला, पण मी एक गोष्ट ऑब्झर्व भरपूर झाली की त्या साईडला भात भरपूर लागलाय. म्हणजे पाऊस मस्त असणार इकडे, चांगल्या प्रमाणात असतो. कोकणात असतो तसा, त्यामुळे भात शेती जास्त इकडे. बघा लेफ्टला, वा मस्त भाई मस्त. भाई इथं मला टोकच दिसत नाही यार. मी कधीपासून बघतोय या डोंगराला. मला आता दिसेल, नंतर दिसेल का. मी एवढं वर्ष ह्या रोडवरती कधीच नव्हतं आलो. ओके ओके ओके, पाणी आहे, नो मस्ती. पाणी बेबी गुड. पाण्यात मी रिस्क नाही घेत भाई. पाणी आले की डायरेक्ट स्लो करून टाकतो गाडी. बघा मागचे लगभग अर्धा एक तास झाले मी या रोडवर चालवते मी. मस्त भाई. ते बघ ना तिकडे समोर व्ह्यू ना, तिकडे काय दिसतंय का मला. माझ्या स्वतःच्या नेकेड आईने दिसत नाही त्या डोंगराचा टोक. तेव्हा तिकडे तुम्हाला गोप्रो मधून तर काय घंटा दिसणार आहे. दिसतंय का काय लेफ्ट साईडला? फक्त डोंगर दिसतंय आणि त्यानंतर मधून डायरेक्ट ढगांनी कापलंय त्याला. वरती काय आहे काय नाही काहीच नाही दिसत आहे. विचार करा, अशा क्लायमेटमध्ये जर तुम्ही राहताय तर का नाही तुम्ही मुंबईतल्या लोकांपेक्षा 20-30 वर्ष जास्त जगणार. भले इकडे ना जास्त फॅसिलिटी नसतील जशा आपल्याकडे आहेत तशा, बट भाई लोक गोल्डन लाईफ जगतात. गोल्डन लाईफ आपल्यासारखी नाही गादा मजुरीवाली जगत आहेत. काय होतं राईट साईडला? बाबांनी पाय ना पडला राईट साईडला बघून. बाप रे बाप, वरती व्ह्यू बघा तो. थांबा, मला हा बघायचा आहे, तुम्हाला पण दाखवायचा आहे. भाई पाठी बघ, हे बघा ते दाखवायला थांबलो स्पेशली मी आता इथे. करणार नंतर वरती तिकडे दिसतंय डोंगराचा टोक दिसतंय काय? पण नाही दिसत आहे भाई, एवढं हे आले, फॉग आलाय. त्यानं आता आपला लाईन फक्त विनायक पुढे गेलाय. बाकी आम्ही ते पाठचा व्ह्यू बघून, हा आणि तो, हे दोन व्ह्यू बघून जरा स्लो झाले. भाई काय छावा दिसतोय ना एक नंबर आपला. ओके, सो हा लेफ्ट घेऊन अजून जायचं वरती, म्हणजे या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ. ओके, गर्दी वाढली म्हणजे जवळ आलो आहोत आता आपण. ओके, इथेच आहे राईटला त्र्यंबकेश्वर मंदिर. पण आता बाईक्स काय करायचं? बाईक्स अलाउड आहे का आतमध्ये? नाही. काय सीन? पाहिजे हा ना, इथे लावू ना गाडीच्या पाठी. हा ठीक आहे. दर्शनला किती वेळ लागेल? पूजा होती ना, मला जमत नाही दर्शन. नाही तरी किती वेळ लागेल अंदाजे? जास्त गर्दी होती, सकाळपासून गर्दी.
तरी घंटा 2 घंटे लागले 2 घंटे ना. ते 4 वाजता पुरी लाईन मंदिरापासून ते पुढे बदलेलं होते लाईन. म्हणजे आता तरी नाहीये तसं बघायला गेलं तर. विनायकची स्माईल आडे बाकी सगळी इकडे तिकडे मी तर कुठे बघते बघ. हा कुठे शिलर कुठे. अरे पण चोर वाटत लवड्यात चोर. आता बोलू का. विनायक बघ काय कसं वाटतं तिवऱ्या. ते सोडा बघ, हा चोर नाही वाटत आहे. ओके. सो 12:46 ब्राईटनेस दाखवतो. सो 12:46 झालेत आणि दर्शन तर आमचं झालं आहे. VIP पास काढूनच गेलो भाई. नाही एवढी ताकद आमच्या काम. बाहेर आम्ही विचारलं 4 तास लागत होते. सो तिकीट काढून 1 तासात दर्शन झालं आमचं. आणि पार्किंग तर आम्ही इथेच केलेली. सगळ्या गाड्या आमची इथेच पार्क होत्या. कन्स्ट्रक्शन चालू आहे. हे जे काका आहेत त्यांनी 50 रुपये घेतले पर बाईक. बाकी फ्रेश बी व्हायला तिकडे वॉशरूम पण यूज करून दिलं. चांगले. कधी आला तिकडे ट्राय करू शकता तुम्ही. 50 रुपये देऊन काय वाईट नाही भाई. बाईक पण सेफ राहतात. आणि आतमध्ये तुम्ही यूज करून हेल्मेट ग्लोव्ज बीज सगळं जॅकेट आतमध्ये ठेवू शकता रूममध्ये. ओके. फायनली 1 वाजलेत निघेपर्यंत. झालं आमचं दर्शन तर प्रॉपर 12:30लाच. बट एसनिके निघेपर्यंत 1 वाजलेच. पासचं एक ॲक्च्युली बरं आहे भाई. 200 रुपये द्या. जिथे कुठे तुम्हाला 4 तास लागणार आहे ना तिकडे तुम्ही 20-1.5 तासात दर्शन तुमचं होऊन जाईल. वा. गाड्या उचलणारे आहेत म्हणजे लावू नका कुठे पण. पेन पार्कमध्येच लावा. अदरवाईज आम्ही पण छानपणा करणार होतो. जिकडे जागा दिसतोय तिकडे लावणार होतो. नशीब ते मामा भेटले. त्यांनी सांगितले की ते पेन पार्कच्या गाड्यात फिरतात, उचलतील. त्यापेक्षा आम्हाला 50 रुपये देऊन गप लावा सेफमध्ये. त्यात जॅकेट आणि हेल्मेट पण ठेवायला जागा दिली तर मग भाई मजा आली. आता 1 वाजले. 1 वाजता ज्याप्रमाणे मला किक लागली पाहिजे होती तशी मला किक नाही लागली अजून. ओके ओके. झोप म्हणजे डोळ्यांवरती हा हलकी बुलकी झोप असं फील होते मला की यस नाईट करून आलेस तू. बट बॉडी फ्रेश आहे. आपला अजय चाललाय मावशीकडे नाशिकलाच कुठेतरी. सो तो आमच्यासोबत परत मुंबईला नाही येते. काय गारवा आहे. 1 वाजला तरी पण गार हवा इकडे पूर्ण. बघा मगाशी आपण इथेच थांबलेलो थोडाफार फोटोशूट करायला. काय करताय भाई. ओके. सो राईट मारायचा आहे मुंबईला. आणि राईट घोटीला पण जातो हा रस्ता 17 किलोमीटर. भाई डेंजर. घोटी रस्ता म्हणजे तोच ना शिर्डीचा. ओके. सो वी आर ॲट मुंबई नाशिक हायवे. आपण हायवेवर आता कनेक्ट झालो आहे. जाताना मला वाटते लगभग आम्हाला 1 ते 1.5 तास काहीतरी लागलेला या टर्नपासून तिकडे पोहोचायला. आणि येताना मला वाटते आम्ही 40 मिनटं पण नाही घेतलेत लगभग. येस 1 वाजता तिकडे निघालो. बरोबर 1:40 झाले. बरोबर 40 मिनटात आम्ही आलो. मस्त सुसाड आलो मस्त.
बस आता फ्युलिंगसाठी थांबायचं थोडं. पेट्रोल ब्रेक घ्यायचा आहे. ओय बाबूराव, बघताव की नाही समोर? भाई मी सांगतोय ना, राईड आजची राईड संदेश डे स्टुडिओला आपला खरंच मिस केली राईड. कारण की ह्या टर्न्सवरती त्यांनी तर भाई मचवली असते 100%. काश हा टोल नाका पडगा टोल नाका असतो आता, म्हणजे अर्धा तासात 1 तासात घरी गेलो असतो. बट आपला नाशिकचा टोल नाका आहे, सो 1 तासाच्या जागी 2 तास 2.5 तास लागणार आहे अजून तुला. काहीतरी खा, काहीतरी खा, सॉरी काहीतरी पी. हे बघा, घुसल ना भाई कोणाचं तरी. बॉस पार्किंग कुठे? आय गॉट माय पार्किंग. बस माझ्यासाठी जागा ठेवलेली. KTMचे 3 मॉडेल आहे 390चे. स्पोक आहे ना, हा स्पोक आहे. स्पोक वेरियंट, स्टँडर्ड आणि एक्स. Look at my eyes. झोप दिसते का? नाही रे. हो, मला असं वाटलेलं बर्गर खाऊन झोप नाही येणार. मी जेवायला ॲक्च्युली याच्यामुळेच नाही थांबलो ना, की जेवलो तर झोप येणार. बर्गर खाऊन पण आता झोप आली मला. बाई अजून कसारा घाट उतरायचा आहे. पार्किंग 1 साईड भेटलेलं आम्हाला इथे. मॅगडीचा आज फायदा आहे, पार्किंग चांगली भेटते तुम्हाला इथे. ओके, सो एक काम करतो भाई, ब्लॉग ना इथेच एंड करतो. ॲक्च्युली इकडनं नाही म्हणतो आता 130 to 140 समथिंग किलोमीटर्स बाकी आहे. अजून सुद्धा कसारा घाट उतरून पडगा टोल नाका क्रॉस करून भिवंडी मानकोलीची सगळी ट्रॅफिक फेस करायचे. कंटेंट आहे पुढे, बट झोपेमुळे ना आता गोप्रो लावला ती हेल्मेटनं माझा मजबूत हेवी होतो. त्याचा मी आता विचार करतो ब्लॉगने ते एंड करतो. भेटलंच पुढे काय तर शूट करलंच. गोप्रो आहे तसं पण हेल्मेटला, फक्त चालू नाही करणार कारण की आता बघ करायची ताकद नाही माझ्यामध्ये. गोप्रो आहे तसंच ठेवतो. भेटलंच काय दाखवणार का तर शूट करलं. बाकी आजच्या राईडचा ब्लॉग इथं ऑफिशियल एंड करतो. जरी तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. नवीन असेल चॅनलला जुने व्हिडिओ जाऊन चेकआउट करा. बाकी आजची त्र्यंबकेश्वरची राईड होपफुली तुम्ही एन्जॉय केली असेल. मी तर वाईफ खूप एन्जॉय केली. नाईटमुळे फक्त तर झोप येते, नाईटची पण डायरेक्ट बनवतो. अदरवाईज एंडचा पण प्रॉपर मला नाही म्हणतो 10-15 मिनिटात अजून शूट भेटलं असं मला. ठीक आहे, जमेल तर घेऊ. बर्गर खाल्ला तर मजबूत झोपायला. मला असं गैरसमज होतं की जेवल्यापेक्षा आपण बर्गर खाऊन झोपणार ना. बट येस, इकडे बघा झोपता आले. ठीक आहे, भेटू तर नेक्स्ट राईड व्हिडिओमध्ये. नेक्स्ट राईडची मी संडेचं प्लॅनिंग तर चालू आहे माझं. नेक्स्ट संडे भीमाशंकर जायचा. भीमाशंकर गेलो तिकडे पण ऑफकोर्स ब्लॉग तर शूट होणार आपला. चलो निघू आता. पीस आउट. प्रथमेश पण चाललं आहे.